अमरावती शहरात कुठलाही रोहिंग्या मुस्लिम आढळून आला नाही असे शासकीय यंत्रणांनी स्पष्ट केल्यावर पोलीस प्रशासनाने अमरावती शहरातील मुस्लिम बांधवांना कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडून समाजातील मुस्लिम बांधवांना नाहक त्रास देऊ नये अशी विनंती अमरावतीचे काँग्रेस पक्षाचे खासदार बळवंत वानखडे यांनी अमरावती शहर पोलीस आयुक्त अरविंद सावरिया यांना केली। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सातत्याने अमरावतीमध्ये येत अमरावती शहरात बांगलादेशी रोहिंगे आहेत असा आरोप केला होता। त्यामुळे मुस्लिम समाजाला यामध्ये जाणीवपूर्वक टार्गेट केले जात आहे। मात्र या समाजाला आता त्रास देऊ नका, जन्म मृत्यू प्रमाणपत्र नियमानुसार सर्वांना वाटप अशी मागणी सुद्धा प्रशासनाकडे खासदार बळवंत वानखडे यांनी केली। दरम्यान बळवंत वानखडे यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी पोलीस आयुक्त अरविंद सावरिया यांची भेट घेतली। दरम्यान किरीट सोमय्या आहे सामाजिक वातावरण दूषित करीत आहे, तसेच पोलिसांनी सुद्धा सोमय्या यांच्या दबावाला बळी पडू नये अशी प्रतिक्रिया खासदार बळवंत वानखडे यांनी दिली। अनेक दिवसापासून किरीट सोमय्या नावाचे सद्ग्रस्त वारंवार अमरावती शहरात किंवा इतर परिसरात येऊन जे काही रोहिंग्याच्या नावावर खऱ्या अर्थानं मुस्लिमांची जे काही मनात भीती निर्माण करून सामाजिक वातावरण एकदम गढूळ करण्याचा सातत्याने त्यांचा प्रयत्न असते। अशातीलच एक भाग म्हणून शहरातील महानगरपालिकेनं 504 लोकांची यादी पोलीस आयुक्तांना दिलेली आहे। या संदर्भात आम्ही माननीय पोलीस आयुक्त यांना आज भेटलो, सर्व शिष्टमंडळ सोबत होतं आणि त्यांच्यासमोर ही जी काही वस्तुस्थिती परिस्थिती आहे ती मांडली। त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की यामध्ये पूर्णतः चौकशी झाल्याशिवाय कुठल्याही गोष्टीवर कारवाई होणार नाही। छोट्या छोट्या चुका आहेत, लहान चुका आहेत, त्या लहान चुका दुरुस्त करून किंवा त्या लोकांसोबत संपर्क साधून पूर्ण चौकशी करून ही जी काही यादी आहे ही यादी क्लिअर करण्यात येईल आणि कुणावरही असा फार मोठा गुन्हा दाखल होणार नाही। कारण यात प्रशासन सुद्धा तेवढंच जबाबदार आहे। प्रशासनानं सुद्धा ते दाखले दिलेले आहे। चुका आहेत, कोणी रोहिंगे किंवा इतर देशातील लोक इथं नाहीत, हे स्पष्ट झालेलं आहे। वारंवार मी माहिती काढली, वारंवार प्रशासनानं सांगितलं की अमरावती शहरातच नव्हे तर जिल्ह्यात एकही रोहिंग्या नाही। त्यामुळे अशा लोकांनी मनातील भीती काढून टाकावी, घाबरण्याची त्यांना हे जे सामाजिक वातावरण आहे हिंदू मुस्लिम करायचं आहे, त्यांच्या पाठीमागे शासन आहे। खऱ्या अर्थानं तर शासनाने त्यांना सांगायला पाहिजे होतं की हे एक वेळ स्पष्ट झाल्यानंतर वारंवार अशा पद्धतीनं आपण प्रशासनावर दबाव आणू नये। तरी शासन त्यांच्या पाठीशी असल्यामुळे ते वारंवार प्रशासनावर दबाव आणतात आणि या पद्धतीनं आज चालू आहे। म्हणून मी पुन्हा विनंती करेल की आपण कोणीही घाबरून जाऊ नये। पोलीस आयुक्त तसेच आम्ही सर्व सगळ्या बाबतीत आपल्या पाठीशी आहोत।